खर्च झालेला आहे। आता इथून पुढचा जो वेळ असेल 1-2 तास हा तुमच्या स्वतःच्या भवितव्यासाठी। आता आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की या मोगावामध्ये 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेणारे शेतकरी किती म्हणतोय मी 8 क्विंटल, कट्टे नाही, कट्ट्याचा हिशोब नाही, कुणाचा 60 कट्टे असेल, कुणाचा 60चा कट्टा असेल, कुणाचा 65 असेल, कुणाचा 70 असेल, कट्ट्याचा हिशोब नाही, आपण क्विंटलवर जातो। परंतु आपल्याला काय करायचं आहे पुढच्या वर्षी हे उत्पादन 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरीवर जायचंय। काय म्हणतोय मी 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंत जायचंय। मग हे उत्पादन करत असताना आमचे जे तालुका प्रशासनाचे साहेब आहेत हे काय सांगतात आम्हाला की नुसतं उत्पादन तुम्ही 15 ते 18 जाऊन घेऊ नका, उत्पादन खर्च सुद्धा शेतकरी बांधवाचा कमी झाला पाहिजे। उत्पादन वाढवायचं नाही, नुसतं आपल्याला उत्पादन खर्च सुद्धा कमी करायचा आहे। मग हे असं आपल्या सर्वांचं आवडीचं आणि मागच्या 25 वर्षानं म्हणजे साधारणपणे आपले 2 तर ज्या पिकामध्ये आपण घालवले परंतु त्याचं उत्पादन जर वाढत नसेल तर कुठली कारणं आहेत, कुठली अशी तंत्र आहेत की ते तंत्र मी माझ्या या भागामध्ये माझ्या शेतामध्ये मी राबवत नाही जेणेकरून माझं सोयाबीनचं उत्पादन त्याच्यावरती आपण चर्चा करणार, त्याच्यावरती आपण बोलणार आहे। उत्पादन खर्च सुद्धा कमी झाला पाहिजे याच्यावर सुद्धा बोलणार। पण त्याच्या अगोदर एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, काही जण म्हणतील की काहीतरी वेगळं सांगायला साहेब 8-10 कट्ट्याच्या वरती जात नव्हत, तर त्या ठिकाणी मला एक चारोळी जो अभंग आहे तुकाराम महाराजांचा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण केवळ अभ्यास तुका म्हणे। मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलंय की बाबांनो जर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला जर तुम्ही तंत्रज्ञानाची योग्य तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर तुमचा प्रयत्न परमेश्वर तुमच्यासोबत असणार आहे आणि हा तुम्हाला सानिध्यात भेटणार आहे। तो म्हणजे तुम्ही सांगताय 8 क्विंटलचा हो 15 ते 18 क्विंटल पर्यंत। मग तुम्ही म्हणत असाल की साधारणपणे साहेब जसं तुम्ही चर्चा केली मगाशी की 20 क्विंटलवर सुद्धा जाणारा पण